आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व 6 आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आयुष कोमकरच्या हत्ये प्रकरणात त्याचा आजोबा बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीचा हात असल्याचं सांगून सरकारी वकिलांनी 6 आरोपींसाठी पोलीस कोठडी मागितली होती। तत्पूर्वी न्यायालयात बंडू आंदेकर यानं भावनिक डाव खेळत नातवाची हत्या मी कशाला करू असं विचारून या हत्ये प्रकरणात माझा कसलाही संबंध नसल्याचं सांगत हात झटकलेले आहेत। ऐन गणेशोत्सव काळात पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारी जगताशी कसलाही संबंध नसणाऱ्या महाविद्यालयीन तरुण आयुषची हत्या करण्यात आली। माझ्या मुलाची हत्या करून म्हणजेच वनराजला संपवून मुलगा नसल्याची वेदना मला दिली, आता तुलाही मुलगा नसतो याचं काय दुःख असतं हे दाखवण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीनं आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलिसात तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळी विरोधात तक्रार दिलेली आहे। बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगुळ या 6 आरोपींची नावं आयुषच्या हत्ये प्रकरणात आहेत। आयुषच्या हत्ये प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नाही, आम्हाला या प्रकरणात गोवण्यात आलेला आहे। पोलिसांवर आमचा कोणताही आरोप नाही, पण संबंध नसताना आम्हाला अटक करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद बंडू आंदेकरच्या वतीनं त्याच्या वकिलांनी केलेला आहे। आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहोत। जी पोलीस तक्रार झाली ती अत्यंत चुकीची आहे। कल्याणी माझी मुलगी आहे जिने फिर्याद दिलेली आहे। जो मयत झाला तो नातू आहे। आमची नावं या प्रकरणात का आली हे कळायला मार्ग नाहीये। गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता, त्यात मी फिर्यादी आहे। मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणीनं त्यावेळी कट रचला होता। तिच्या घरचे यात अटक झालेले आहेत। आता आयुषच्या हत्येचा आणि आमचा काय संबंध? तो माझा नातू आहे। मी माझ्या नातवाला का मारेन? मला मारायचंच असतं तर माझ्या प्रतिस्पर्धेला मारलं असतं असं म्हणत वनराज आंदेकरनं भावनिक डाव खेळला। वनराजचे खूप फॉलोअर्स होते, तो अत्यंत लोकप्रिय होता। त्याच्या फॉलोअर्सपैकी आयुषला कुणी मारलं असेल, परंतु आम्ही तर असं करणं शक्यच नाहीये। आम्हाला गोवलं गेलेलं आहे हे नक्की। माझं संपूर्ण कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे, कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे असं बंडू आंदेकर म्हणाला। दत्ता काळे यांना माझं नाव घेतलं नाही, आम्हाला खोटे फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवलं जातंय। आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं। आमच्याकडून काय रिकव्हर करायचं आहे? आम्ही राज्यात नव्हतो, आम्ही केरळमध्ये होतो। आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही असं बंडू आंदेकर म्हणाला।